सुभाष बापूंनी दक्षिणमध्ये पुन्हा एकदा हॅट्रिक मारलेली आहे। कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष आहे। आपण आलेलो सुभाष देशमुख यांच्या होमटाऊन घराजवळ त्यांच्या धर्मपत्नी आपल्यासोबत जोडल्या आहेत। लोकप्रधानच्या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदा सुभाष देशमुख यांची धर्मपत्नी आपल्यासोबत जोडली आहेत। काय आहे त्यांची आजची पहिली प्रतिक्रिया, काय भावना आहेत आपण जाणून घेऊया। थेट सुभाष देशमुख यांची धर्मपत्नी आपल्या लोकप्रधान न्यूज चॅनलवरती आलेल्या आहेत। प्रथमतः लाईव्ह क्षणचित्रे आहेत हे आपल्यासोबत जोडले आहेत। ताई आपल्याला खूप खूप अभिनंदन। ताई तर आपल्यासोबत भाजपाचे नगर आजचा दिवस आपल्यासाठी आजचा आनंद आम्हाला आम्ही सांगू शकत नाही शब्दात। एवढा मोठा आनंद आम्हाला झालेला आहे आणि दक्षिणचे कर्तव्यनिष्ठ आमदार हे आता तिसऱ्यांदा हॅट्रिक केलेला आहे। याचा जल्लोष आपण सगळ्यांनी पाहतोय। हे शब्दात नाही तर दृष्टीने पाहण्यासारखं आहे आणि खूप खूप मोठा आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे। गेल्या 15 दिवसामध्ये अशी चर्चा होती की बापू यांना हॅट्रिक मारणार नाही, विरोधकांचं म्हणणं होतं, पण अखेर बापूने हॅट्रिक मारलेली आहे। काय आव्हान करा विरोधकांना? अशी खूप चर्चा आणि अनेक वेगवेगळी चर्चा आमच्या कानापर्यंत आली होती, पण मतदारावर, आमच्या लाडक्या बहिणींवर आणि सगळ्यांवर आमचा विश्वास होता की यंदा बापू तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार। कारण विकासच बोलतोय बापूंचा आणि असा एकही भाग नाही जिथं बापूंनी विकास केलेला नाही आणि याचाच फळ म्हणून बापू आज तिसऱ्यांदा आमदार होत आहे। चर्चा अशी पण आहे की महाविकास आघाडी बिघाडी झाली होती, याचा फायदा बापूंना झालेला आहे असं चर्चा म्हणतात। पण जरी महाविकास आघाडी जरी आमच्या समोर एक आव्हान निर्माण केलं असता तरी बापूंचा विजय निश्चितच होता। थँक्यू, धन्यवाद। हे होता महिला आघाडींच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। सध्या सोलापूर शहरातील त्यांच्या होमटाऊन येथे महिला कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा एकच जल्लोष होताना पाहावयास मिळत आहे। आपण सुभाष देशमुख यांची बातचीत करण्याचा प्रयत्न केला, पण आवाजाच्या कारणामुळे त्यांचं बोलणं होत नाही आहे। लवकरच आपण सुभाष देशमुख यांच्याही आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी पहिली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।